दक्षिण सोलापूरच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत। दिलीप माने यांच्या समर्थकांनी निवडणुकीत भाजप उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली। या घडामोडींमुळे जिल्ह्यात एक नव्या चर्चेला सुरुवात झाली। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। दिलीप माने हे जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठं नाव मानलं जातं। त्यांच्या अनुभवसंपन्न राजकीय कारकिर्दीत बाजार समिती, दूध संघ, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यासारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांची पकड होती। मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी कट होण्यामागे कोणाचे राजकीय डावपेच होते, कोणाकडून मिठाचा खडा टाकला गेला, या सर्व प्रश्नांनी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजवली। निवडणुकीत माने समर्थकांनी भाजप उमेदवाराला जाहीरपणे पाठिंबा दिल्याने दिलीप माने यांच्या राजकीय प्रवासाला तडा जातोय का, अशी चर्चा रंगली आहे। काही समर्थकांनी पक्षनिष्ठा झुगारून दिल्यामुळे राजकीय खेळ अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे। विधानसभा निवडणुकीतील या उलथापालथींबाबत दिलीप माने लवकरच जाहीरपणे भाष्य करणार असल्याचे समजते। त्यांनी या विषयावर थेट भूमिका घेतल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात। दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही त्यांची लोकप्रियता कायम असून त्यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवले आहे। त्यामुळे माने यांच्या अस्तित्वाला आव्हान देणं हे अजूनही कठीण मानलं जातं। जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या या परिस्थितीचा पुढील परिणाम कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। यात आता सर्वांच्या नजरा या दिलीप माने यांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत। दिलीप माने पुढे काय भूमिका घेतील, तुम्हाला याबाबत काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।